आमचे घरांचे लोक असतात तांकांय आमच्या शेजारी आणि आमचे प्रत्येक म्हापशेकार जावं गोंयकार तांकां सगळ्यांक खंय ना खंय फायदो जावंक शकता. पॉयंटार आमी येवंक शकता हे जयंती सेलिब्रेट करपाक. आमी फाटींच 19 फेब्रुवारी जेन्ना शिवजयंती जाल्ली तेन्ना सांगलेलें आसा की हांगा एक सुंदर आमकां शिवाजी दिसपाक गावता आनी एट दॅट टायम म्हाका दिसता संदीप पलारी ऑर आय थिंक रोहन सवलेकर वर द चेअरपर्सन तेंच्यांनी आमी नगरसेवक म्हणाचे किशोर टोपले असते, सुनील कांदोळकर असते, त्या वेळार एक आयडिया म्हणून फुडें सरले लोक फुडें सरले आनी तेंच्यांनी एक लार्जस्ट अशें इन्स्टॉलेशन म्हापशा ह्या शहरा भितर जाल्लेलें आसा. आनी आमी सदांच सांगता की दीस इज वन ऑफ द मोस्ट प्रॉमिनंट स्टॅच्यूज ऑफ छत्रपती शिवाजी इन द एंटायर स्टेट ऑफ गोवा. आतां जायते जालेले आसा बट वी वर वन ऑफ द फर्स्ट. आम्ही म्हणटाले की शिवाजीचे गुण आमच्या हितून आत्मसात जावंक जाय, तरच आमच्या मदीं एक प्रकारचे राष्ट्रीय प्रेम राष्ट्रीयत्व निर्माण जातले. कारण जर आमच्या हातून शिवाजीचे आमच्या गुण भिनले आणि जर ते राष्ट्रप्रेम निर्माण झाले तर निश्चितच आमच्या येणाऱ्या पुढल्या पिढी ही होते जे त्यांना धर्मांतर करून इस्लाम धर्म काही कारणामुळे त्यांनी स्वीकारलेला आणि त्यांनी जेव्हा इच्छा प्रकट केली परत हिंदू धर्मामध्ये यायची तेव्हा महाराजांनी त्यांना पुनर्धर्मांतर करून हिंदू धर्मात परत घेतलेला आहे. त्यांच्या मातोश्री जिजाऊआईचा अंश आहे. जेव्हा शहाजीराजे शिवाजीचे वडील शहाजीराजांचं निधन झालं तेव्हाची जी प्रचलित प्रथा होती की पतीच्या निधनानंतर पत्नी सती जायची, तर शिवाजी महाराजांनी आणि संभाजी त्यावेळी छोटे होते त्यांनी जिजाऊ मातांना रोखलेलं आहे सती जाण्यापासून. त्यांनी सांगितलेलं की स्वराज्याला तुमची गरज आहे. शिवाजी महाराजांचा आणखीन एक गुण, त्यावेळेला एखादा शत्रूचा मुलूक काबीज केल्यानंतर तो सगळा मुलूक आपला असं मानण्याची प्रथा होती. सगळे तिकडे मुलकाची राख रांगोळी केली जायची, शेतं तुडवली जायची. धार्मिक ह्याच्यावर काही एक परिणाम झालेला नाही, परंतु व्यवस्थित ह्या सर्व जर बघायचं असेल ना तर तुम्ही मागच्यातलं कोलवळचं पूल ओलांडून पलीकडं धारगळला चला, आसरोड्यातनं पलीकडं मुळगावला चला, इकडनं ओल्ड गोवा खोर्लीतनं पलीकडं बाणस्तारी माशेलमध्ये चला, वडगावमधनं राय राशोलमधनं इकडं बोरीला या, पलीकडनं वडगाववरनं तिकडं बाळली आणि कुंकळीमधनं पुढं बाळलीला चला. तुम्हाला एक नदी किंवा या पूलमधनं एक थोडं पलीकडं गेल्यानंतर तुम्हाला एक वेगळंच विश्व दिसतं. मुळगाव आणि मुळगाव आणि आसनोडा हा काय फरक आहे? पलीकडं मुळगावमध्ये प्रचंड देऊळ आहे. कोर्लीमध्ये पूलचं बाणस्तरीचा पूल पलीकडे गेल्यानंतर माशेलामध्ये प्रचंड देऊळ आहे. वडगावमधनं राय राशोल मधलं बोरीचा पूल पलीकडे गेल्यानंतर बोरी शिरोड्यामध्ये प्रचंड मंदिर आहे. इथं का पोर्तुगीजांनी मंदिरांना हात लावला नाही, इथली देवळं का तोडली नाही, तिथल्या पोर्तुगीज तुम्ही पलीकडे पेडणे तालुक्यात चला, डिचोलीमध्ये चला, तिथं धर्मांतरित लोक दिसणार नाही. पारदेशवारी हे शिवाजी महाराज, खरं तर या शिवाजी महाराजांच्या सर्व इतिहासामध्ये हा पारदेशवारीचा शिवाजी महाराजांच्या गोव्यातला भाग आहे ना, हा बहुतेक इतिहासकारांनी फार थोडंफार दुर्लक्ष केलेला आहे. हा काय दुर्लक्ष केलेलं आहे? कारण शिवाजी महाराजांचा अफजल खान, शिवाजी महाराजांचा शाहिस्ते खान, सुरत, आग्रा, वेगवेगळ्या प्रकार राज्याभिषेक ह्याच्यावर सर्वांचं केंद्र लक्ष केलेलं आहे, फोकस झालेला आहे. परंतु शिवाजी महाराज आणि गोवा ह्याच्याकडे थोडंफार अगदी 2-4 ओळीमध्ये गेलो, परंतु शिवाजी महाराजांनी ह्या गोव्याच्या सर्व ह्याच्या परिणामाचं आहे ना खरं तर फार मोठं केंद्र आहे. आणि हा इतिहास आता हळूहळू अनेक लोकांच्या ह्या प्रश्नांमुळे सुद्धा का असे ना हा आता बाहेर यायला लागला. पारदेशवारी शिवाजी महाराजांची काय होती? त्यावेळेसचा गव्हर्नर कोणती सावेन सेंटी याने सप्टेंबर 1667 रोजी एक हुकूम काढलेला होता की 2 महिन्याच्या आत बारदेशमधील जे हिंदू शिल्लक राहिलेले त्यांनी एक तर धर्मांतर तरी करायचं किंवा निर्वासित व्हायचं. Subscribe Prudent social media channel and press bell icon for latest notifications.